नमस्कार. 2024च्या निवडणुकांमध्ये राहुरीच्या मतदारांनी एक मोठा, खरं तर एक राजकीय भूकंपच घडवून आणला. पण हा निकाल म्हणजे केवळ कोणाचा विजय किंवा कोणाचा पराभव नाहीये. ह्या निकालाचा खरा अर्थ काय आहे, त्या आकड्यांच्या मागे दडलंय तरी काय, आणि यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? चला तर मग याचाच शोध घेऊया. कुठल्याही निवडणुकीचं विश्लेषण करायचं असेल तर त्याची मुळं ती त्या मतदारसंघाच्या मातीत शोधावी लागतात. राहुरीमध्ये जो हा राजकीय भूकंप झाला ना, तो समजून घ्यायचा असेल तर आपल्याला आधी तिथली जमीन, तिथली माती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथल्या लोकांच्या मनात काय सुरू आहे, त्यांच्या समस्या काय आहेत, हे समजून घ्यावं लागेल. ठीक आहे, तर आपण काय पाहणार आहोत? आपण सुरुवात करणार आहोत राहुरीच्या मूळ प्रश्नांपासून. तिथली स्पंदनं काय आहेत? मग 2024च्या निकालाचं विश्लेषण करू. हा निकाल नेमका काय सांगतो ते बघू. आणि या बदलाचं स्वरूप समजून घेऊन शेवटी शासनासाठी एक आराखडा कसा तयार करता येईल यावर बोलूया. चला तर मग पहिला मुद्दा, राहुरीची स्पंदनं. म्हणजे तिथल्या जमिनीला समजून घेऊया. लोकांच्या मनात नेमकं काय सुरू होतं की ज्यामुळे इतका मोठा बदल घडला. ही एक गोष्ट बघा, खूप महत्वाची आहे. राहुरी मतदारसंघ म्हणजे जवळजवळ 81% ग्रामीण भाग. आता याचा अर्थ काय होतो? सरळ आणि सोप्पा अर्थ आहे. इथलं राजकारण फिरतं ते फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांभोवती. जो शेतकऱ्याचं ऐकेल, मतदार त्याचं ऐकणार, हे गणित अगदी पक्का आहे. आणि त्या निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी डोकेदुखी होती कांदा. तुम्हीच विचार करा, ज्या एका पिकावर वर्षभराची सगळी कमाई अवलंबून असते, त्याचा भाव अचानक 18 रुपयांवरून थेट 5 रुपयांवर कोसळतो. हे फक्त पैशांचं नुकसान नाहीये. हा लोकांच्या मनात वर्षानुवर्ष साचलेला संताप होता, जो बाहेर पडायला जागा शोधत होता. आणि इथेच एक महत्वाचा धडा मिळतो. शेतकऱ्याचं दुःख, त्याची निराशा, ही जेव्हा मताच्या पेटीतून व्यक्त होते ना, तेव्हा ती एका प्रचंड शक्तिशाली शस्त्रात बदलते. जे एक वैयक्तिक संकट वाटतं, तेच एका मोठ्या राजकीय बदलाची ठिणगी बनू शकतं. आता कांद्याच्या संकटासोबतच दुसरी एक जुनी भळभळती जखम होती, ती म्हणजे पाण्याची. निळवंडे कालव्याची गोष्ट ही काही आजची नाही, 1-2 वर्षांची नाही, तब्बल 50 वर्षांहून अधिक काळची आहे. पिढ्यानपिढ्या फक्त आश्वासनं ऐकत मोठ्या झाल्या. आणि ही जी प्रतीक्षा आहे ना, ती लोकांच्या मनात एक खोल निराशा तयार करत होती. ठीक आहे, तर जमिनीवरचा हा जो असंतोष होता, ही जी नाराजी होती, त्याचं प्रतिबिंब मतांच्या आकड्यांमध्ये कसं दिसलं? चला आता थेट आकडेवारीवरच बोलूया. आकडे काय सांगतात ते पाहूया. आता हा तक्ता बघा. यात गेल्या 3 निवडणुकांची गोष्ट आहे. 2014मध्ये लढत अगदी कॉन्टेकी टक्कर होती. 2019मध्ये काय झालं? महाविकास आघाडीने म्हणजे मवियाने तब्बल 54% जास्त मतं घेतली आणि मोठा विजय मिळवला. पण मग 2024मध्ये असं नेमकं काय घडलं की हे सगळं चित्रच पालटून गेलं? हा बदल किती मोठा होता हे या आलेखात अगदी स्पष्ट दिसतंय. एका बाजूला मवियाच्या मतांचा आलेख खाली आलाय आणि दुसऱ्या बाजूला भाजपच्या मतांनी मोठी उसळी घेतलीय. हा काही साधासुधा बदल नाहीये. हा मतदारांनी दिलेला एक अतिशय स्पष्ट आणि थेट संदेश आहे. आणि हा आहे तो आकडा ज्याने सगळं राजकारण बदलून टाकलं. सुमारे 13%. मवियाच्या मतामध्ये झालेली ही जवळपास 13%ची घसरण राजकीय भाषेत सांगायचं तर हा एक राजकीय भूकंपच होता. मग सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो की मतदारांच्या मनात इतका मोठा बदल झाला तरी का? यामागची नेमकी कारणं काय होती? चला या निकालाचं विश्लेषण करूया. या बदलाची कारणं शोधायला आपल्याला फार लांब जायची गरजच नाहीये. ती त्याच 3 मूलभूत प्रश्नांमध्ये दडलेली आहेत, ज्यावर आपण आधी बोललो. शेती आणि पोटापाण्याचा प्रश्न म्हणजे MSP आणि कर्जमाफी, सिंचन आणि पिण्यासाठी पाणी म्हणजे तो रखडलेला निळवंडे कालवा, आणि गावातले रस्ते, वीज यासारख्या पायाभूत सुविधा. मतदारांनी आपला कौल याच मुद्द्यांवर दिलाय हे अगदी स्पष्ट आहे. याचा अर्थ काय? हा निकाल कोणत्या एका व्यक्तीच्या किंवा नेत्याच्या विरोधात नव्हता. हा निकाल होता संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशावर. जेव्हा लोकांना असं वाटायला लागतं की शासन व्यवस्था आपली साधी, मूलभूत वचनंसुद्धा पूर्ण करू शकत नाहीये, तेव्हा त्यांचा त्या व्यवस्थेवरचा विश्वास उडून जातो. आणि हा त्याचाच परिणाम होता. आता या बदलांच्या स्वरूपाकडे पाहूया. यातून राहुरीच्या मतदारांबद्दल एक खूप महत्वाची गोष्ट कळते. ती म्हणजे इथला मतदार आपली निष्ठा कोणत्या पक्षाशी किंवा विचारधारेशी नाही, तर थेट आपल्या पोटापाण्याच्या प्रश्नाशी, आपल्या उदरनिर्वाहाशी जोडून आहे. ही गोष्ट एका प्रवासासारखी आहे. बघा,
2014 मध्ये मतदारांनी बदलाचे संकेत दिले. 2019 मध्ये त्यांनी मोठ्या आशेने, मोठ्या विश्वासाने मवियाच्या पारड्यात भरभरून मतं टाकली. पण 2024 मध्ये जेव्हा त्यांना वाटले की त्या विश्वासाचा, त्या गुंतवणुकीचा योग्य परतावा मिळत नाहीये, तेव्हा त्यांनी तोच विश्वास तिथून काढून घेतला आणि दुसऱ्या ठिकाणी गुंतवला. हा एक अत्यंत व्यवहार्य, प्रॅक्टिकल मतदार आहे. आता जातीय समीकरणांवर नजर टाकूया. हो, मतदारसंघात मराठा समाजाचं प्राबल्य आहे, त्यासोबतच ओबीसी, अनुसूचित जाती आणि जमातींचे मतदारही मोठ्या संख्येने आहेत. पण या निवडणुकीत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट घडली. जेव्हा कांद्याचे भाव कोसळण्यासारखं मोठं आर्थिक संकट उभं राहतं ना, तेव्हा ते संकट पारंपरिक जातीय निष्ठा, जुनी समीकरणं या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन लोकांना एकत्र आणतं. कारण पोटापाण्याचा प्रश्न हा इतर कोणत्याही समीकरणापेक्षा नेहमीच मोठा ठरतो. तर मग या सगळ्या विश्लेषणातून आपण काय शिकायचं? कोणत्याही पक्षासाठी किंवा नेत्यासाठी भविष्यात लोकांचा चिरस्थायी विश्वास जिंकायचा असेल तर त्याचा मार्ग कोणता? त्यासाठी एक आराखडा पाहूया. राहुरीचा निकाल खरं तर शासनासाठी एका 5 कलमी कार्यक्रमाची मागणी करतोय. पहिला स्तंभ लोकांच्या रोजीरोटीची हमी, म्हणजे पिकांच्या भावासाठी एक स्थिर यंत्रणा. दुसरा, पायाभूत सुविधांची पूर्तता, पण त्यासाठी पारदर्शक अंतिम मुदत हवी. तिसरा, कल्याणकारी योजनांचा खात्रीशीर लाभ, तोही भ्रष्टाचारमुक्त. चौथा, लोकांच्या तक्रारींवर ठराविक वेळेत प्रतिसाद मिळायला हवा. आणि 5वा स्तंभ म्हणजे विश्वास, जो या पहिल्या 4 गोष्टी पूर्ण केल्यावरच मिळतो. शेवटी काय तर कामगिरी म्हणजेच गव्हर्नन्स हाच विश्वास जिंकण्याचा एकमेव मार्ग आहे. आणि हा जो आराखडा आहे ना, तो विशेषतः तरुण मतदारांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आजची जी तरुण पिढी आहे ती शिक्षण आणि नोकरी यांसारख्या मुद्द्यांवर जास्त लक्ष देते. ते कोणाशीही कायमचे बांधील नाहीत. त्यांची निष्ठा जुन्या समीकरणांवर नाही तर भविष्याच्या संधींवर अवलंबून आहे. आणि शेवटी राहुरीचा हा निकाल आपल्या समोर एक मूलभूत प्रश्न उभा करतो. राजकीय जनादेश म्हणजे साजरा करायचा एक विजय असतो की लोकांचा एक विश्वास असतो ज्याचं नूतनीकरण तुम्हाला तुमच्या कामगिरीने रोज करावं लागतं? राहुरीचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. जनादेश हा विजय नाही, तो एक करार आहे, विश्वासाचा करार.